तर नमस्कार मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता जे तुम्ही समोर मुलाखत बघणार आहात, महाराष्ट्रातील म्हणजे विदर्भातील संपूर्ण आणि आपल्या झाडीपट्टी भागातील श्री किसनजी वागरे मामाजी यांची मुलाखत तुम्ही आता समोर बघणार आहात मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून. तर आपण आता संपूर्ण बैलांचा परिचय जाणून घेऊया. तुमचा परिचय. विशाल जगदीश किनेकर मूळजा, राहणार इथं. मी इथं मसलीला वागरे काकाची इथं कामावर आहो. त्याच्यावर बैलाची आपल्या पोरावानी मेहनत घेता यायची. त्यासाठी हा मंथन आहे, तो सूरज आहे. याची चांगली मेहनत, ते आपले नवीन बैल आहेत अजून त्याची मेहनत घेणार आहोत. तर या बैलाविषयी सांगा. हा याचं नाव आहे राकेट. आता हा घेतला आहे, आता झाला याला 1 हप्ता होऊन राहिला आहे. आत्ताच घेतला आहे. कशा पद्धतीने तयारी करत असता मग पटासाठी? आता याला मेहनत खूप घ्यावं लागते आपल्याला पटासाठी. आता मेहनत म्हणजे आपल्या सामनेच्या दृष्टीने धावला पाहिजे म्हणून. याची आता बहुत मेहनत घेतली. याची काही ताकद नाही आहे त्याची का चालू शेकणार, म्हणजे चालू तर शेकणारच, पण तिथला का धावू शेकणार नसला हा नाही आहे. आता हा 2 दाते बच्चे आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी मुकुंदा गुरदुले तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे शंकरपटामधील बैलगाडा क्षेत्रातील आपल्या संपूर्ण विदर्भामध्ये व महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे श्री किसनजी वागरे मामाजी आपल्यासोबत उपस्थित आहेत, त्यांचा आपण संपूर्ण म्हणजे जो प्रवास आहे शंकरपट क्षेत्रातील, आणि आज उत्कृष्ट बैलगाडा मालक म्हणून परिचित आहेत सर्वांना. तर आज मामाजीचा वाढदिवस आहे, त्यानिमित्त आमच्या टीमकडून सर तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तर मामाजी, सर्वात पहिले तुमचा परिचय देऊन द्या पुन्हा एकदा आमच्या प्रेक्षकांना. जी, माझं नाव आहे किसन लक्ष्मण वागरे, गडचिरोली. जन्म आहे 18/9/58. आज पूर्ण गुरुवार दिवस आहे. आज माझा जन्मदिवस आहे. जन्मतानी गुरुवार झाला ना, आताही गुरुवार झाला आहे. तुम्ही आल्याबद्दल पहिलं तुम्हाला धन्यवाद. तर तुमच्या वाढदिवसानिमित्त काय सांगाल आपल्या संपूर्ण पटप्रेमींना? मी पहिलं सगळ्या जनतेला अभिनंदन करतो. शेतकरी बंधूंना, कर्मचारी बंधूंना, या बहिणींना नमस्कार माझा, व सगळ्यांना नमस्कार. आणि सगळ्यात माझ्या मित्राला आणि माझ्या नोकराला अभिनंदन, कारण खरी मेहनत ते करतात. तो मोहित, विशाल, अजून बरेचसे जण आहे. तर यांना पुन्हा अभिनंदन, कारण हे वजन नाही केलं तर माझे बैल चांगले राहू शकत नाही. म्हणून माझ्यापेक्षा हे मानलं. आणि जेव्हा विजय होते तर हा सगळ्या जनतेचा विजय माझा नाही बाबा, आया बहिणीचा, या गावातल्या लोकांचा, आणि सगळ्याचा, शेतकऱ्यांचा, कर्मचाऱ्यांचा, मला गरिबांचा खूप सहकार्य आहे. तर कधीपासून शंकरपट क्षेत्रामध्ये आहात तुम्ही? मला झाले कमी जास्त, पण आता 98 मला लागला, तर मला कमी जास्त 45-46 वर्ष झाले चालू आहे. आणि माझे स्वतःचेच बैल आहेत, कोणाचे हिस्सेदार नाही, काही नाही, काही नाही, सगळं माझंच आहे. तर सर्वात पहिले म्हणजे कोणते बैल होते तुमच्याकडे? माझ्याकडे सगळ्यात पहिले सर्जा मर्जा, त्याच्यानंतर सिकंदर, त्याच्यानंतर साहिल, त्याच्यानंतर शिवा, आता मंथन आणि सूर्याबाई. आता हे 2 जोडी तुटली. पहिले एकदा तुटली, काही बिमार पडला आपण म्हणून तुटली, मग पुढच्या व्यक्तीनं नाही खेळत म्हणला. दुसऱ्यानंतर जोडी टिकली, त्यानं माझ्या त्याच्यामुळे हा पुन्हा तुटली. आता मला हे जोडी खेळायचीच नाही, असं आहे. तर म्हणजे कधीपासून छंद लागला तुम्हाला पटाचा? मला लहानपणापासून, समजा 10 वर्षाचा होतो कमी जास्त, तेव्हापासूनच आजीच्या मागे धावत होतो. तर तेव्हा तसं आहे. तुमच्या आजोबाबद्दल काय सांगाल? माझे आजोबा वानोजी लक्ष्मण वागरे, पण मी लहान होतो तेव्हाच वारले. मग त्याच्यानं थोडी समज होती, 10 वर्षाचा वडील वारले. तर या शंकरपट क्षेत्रामध्ये आल्यानंतर म्हणजे काय सांगाल? म्हणजे मला खूप आवडच आहे बैलाची. माझं नाव वरुण कृष्ण वागरे आहे, तर मला हा बैला छंद असा म्हणजे कृष्ण अवतार आहे माझा, असा समजा. तर शंकरपटासाठी बैल तयार करण्यासाठी म्हणजे काय काय किती म्हणजे काम करावे लागते बैलांच्या मध्ये? खूप खर्च येते बाबा, भयानक खर्च येते. चांगला तर अपुरा, पण सांगून काय अर्थ नाही, थोडक्यामध्ये निघतं वाटतं. पण मेहनत खूप घेतो मी माझ्या मुलापेक्षा. माझ्या मुलाचं नाव आहे मोठा साईनाथ किसन वागरे, दुसऱ्या मुलाचं नाव आहे सूरज किसन वागरे, माझ्या मोठ्या सुनाचं नाव आहे विद्या साईनाथ वागरे, लहान सुनाचं नाव आहे जयश्री सूरज वागरे. पण सुनापेक्षा माझ्या मुली जास्त आहेत. सुना आहेत पण मुली जास्त आहेत. तुमची जे बैलांची सेवा करणारी जी मंडळी आहे, टीम आहे तुमची, हो, त्यांच्याबद्दल सांगा.
मुलं दोनही चांगले आहेत आणि खूप मेहनत करतात. मी राहावं नको राहावं आणि काळजी तेच घेतात. हो. हो काय मग त्याच्या शेकडा जावा अंगावर का लात मार काय मार पण भेट नाही. तर जेव्हा पहिल्यांदा म्हणजे तुमचा शंकरपट म्हणजे कुठे लागला होता? सगळ्यात पहिले माझं म्हणजे गडचिरोलीकडे जपरा इथं. गडचिरोली 5 किलोमीटर गाव आहे, तो माझा स्थान गाव आहे. जपरा तो मूळ गाव आहे माझा. तिथून मला छंद आहे हा. आज्या वडिलापासून मग गडचिरोली पुन्हा आलो, पक्काच झाला हा. तर पटप्रेमींना काय सांगाल जे शंकरपट म्हणजे बघण्यासाठी गावोगावी जात असतात? हो त्यांना काय सांगाल? सगळ्यात म्हणजे जे जनता येते बाबा, हो. त्या जनता आल्याशिवाय पटाला मजा येत नाही. हो. हे गोर गरीब बिचारे येते, हो. त्यांच्यामुळे ह्या पटाची शान आहे. जसा बाजारामध्ये पब्लिक जाते हो. हो. तरच मजा येते, त्यात या पटामध्ये पब्लिक आल्याशिवाय मजा येणार नाही. हो. नुसता मालक जोडीचा राहिल्यावर मजा येत नाही. बरोबर आहे. तर बैलांची जोपासना म्हणजे कशा पद्धतीने करत असतात? जोपासना म्हणजे दूध देतो वगैरे वगैरे, चारा पाणी कणिक वगैरे. आता बरेचसे काही आहे पण सांगण्यापेक्षा जे काही अर्ज आहे, आहे ते देत असतात. तर प्रशिक्षण आणि तयारी म्हणजे कशा पद्धतीने करत असतात? तसं म्हणजे जर तयारी जर झाली, कोणी खेळाचे झाले तर मग खेळाच्या भारी त्याचं इंजेक्शन वगैरे दवाई पाणी ते हो. हो. जास्त जिरायचे, नाही तर मग कमी राहायचं बाबा. हो. तर मग स्पर्धेपूर्वी म्हणजे मनाला कसे तयार करत असतात? स्पर्धेपूर्वी म्हणजे आता आपल्या कुणाशी खेळायचा आहे हो. तर त्याच्याकडे प्रस्ताव द्यायचा, किंवा कुणाला खेळायचा हा तर तो माझ्याकडे येते. मला पटले म्हणजे मी मालक पाहून नाही लावत. मी बैलाला बैल जमते का, जोडी जमते का तरच लावतो. पण तो करोडपती आहे का लखपती आहे ते मी विचार नाही करत. आणि मला गरीब लोक जास्त प्यारी आहे मोठ्यापेक्षा, असं आहे. मी गरीबाला खूप मानतो आणि सगळ्या गोष्टी करतो बरोबर. तर संपूर्ण विदर्भामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये म्हणा, तुमचं नाव म्हणजे श्री किसनजी वागरे मामाजी म्हणून फेमस आहे. एवढी प्रसिद्धी कशी का मिळाली? या आता मंथनमुळे जास्त. मंथन 23 दिवसात 3दा जिंकला. हो. आणि रेकॉर्ड ब्रेक केला, त्याच्यामुळे जास्त प्रयत्न. म्हणजे हा माझ्या नातवाच्या नावानं आहे. माझ्या नातवाचं नाव आहे मंथन सुनील मंगळ, हा त्याच्या नावानं आहे. आणि तो सूरज म्हणजे लहान मुलाचं नाव आहे म्हणून त्याचा सूरज. आणि आमचा मोहित आहे, त्यानं ठेवला आहे का करण अर्जुन. तो राकेट आहे, हा तो राजा आहे त्या अंगाचा. म्हणजे संपूर्ण चांगला बैल आहे. जी जी. तर आणखी काय सांगाल पटाविषयी तुम्ही? काही ना आता पटा झाल्या बाबा पैशाच्या. पहिलं होत्या झेंडीच्या आणि भांड्याच्या. आता या पैशाचा झाला म्हणजे माझ्याकडे बैल सुंदर आहे, पण मी पैशाची होड तेवढी नाही लावू शकत. मला पैसा प्यारा नसल्यामुळे नाही का, मला बैल प्यारे आहे म्हणून मी तेव्हा ती पैशाची होड नको पाहिजे. खेळाचा म्हणजे खेळाचा, पण आता 25 लाख 30 लाख 50 लाख आपले पाय पुरत नाही. पुरते पण मला दाखवायचा नाही आहे. मला बैलाचा खेळ दाखवायचा आहे, पैसा नाही. आता पैसा प्यारा झाला बाबा. आता गरीबाची काही शिजत नाही आहे. गरीबाकडे एवढे सुंदर बैलात माझ्यापेक्षा चांगले आहे, पण त्याला कोणी विचारतच नाही. कोणकोणत्या पटामध्ये मी पहिला आता चालू झाल्यावर हळदा चंद्रपूर जिल्हा, त्याच्यानंतर मग विलकल चंद्रपूर जिल्हा, त्याच्यानंतर डोंगरगाव चंद्रपूर जिल्हा, आणि त्याच्यानंतर मग आपला काय म्हणते कुंभारी तिथं, मग आखरी मसली. हो. पण गेल्या वर्षी आता 3दा जिंकल्यामुळे गेल्या वर्षी जोडी लागलीच नाही. आता यंदा काही भरोसा नाही. म्हणजे लागल पण आपण बिल नाही देऊ शकत, पैसा तेवढा नाही देत. आणि मी कोणाला तुम्ही टाकता का विचारत नाही, असं आहे. तर पहिलेचा शंकरपट कसा होता? पहिलं तर वेगळा होता बाबा, आता वेगळा आहे. पहिलं धराले आपणच लोक येत, आता पैसे रोजी देऊन बोलवा लागते तरी येत नाही. हे तकलीफ मोठी आहे. तर म्हणजे शंकरपटासाठी नवीन बैल वगैरे घेण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात? लक्षात म्हणजे धावताना त्याचे पाऊल कसे पडतात तो पाहतो मी, आणि त्याच्यानंतर किती सेकंद मिळतो किती पडू शकतो हा माझ्याकडे बसा. पण पहिलं पावलिंग पाहतो 2-3दा तरच घेतो. आणि अर्धा सेकंद लेट पर आला तर मी विकून टाकतो. तर शंकरपट क्षेत्रामध्ये कोणकोणत्या सुधारणा व्हाव्या वाटते? सुधारणा म्हणजे हे एवढा पैशाचे जे होडी लावते खेळते असा नको पाहिजे. बैल चांगले आहेत लोकांकडे, गरीबाकडे, त्यांचे बैल खेळले पाहिजे. हे मोठ्या लोकांचेच बैल आपले लावत आहेत, गरीबाकडे कोणी लक्ष देत नाही.
तर हे कमी काहीतरी व्हायला पाहिजे आणि सगळ्या गरीब लोकांचे शेतकऱ्यांचे खेळ व्हायला छान बैल आहेत बिचाऱ्याकडे, पण ते पैशामध्ये नाही पुरत आहेत, त्याच्यामुळे त्याचे बैल मारले आहेत. आपल्यापेक्षा बढिया बैलात भाव त्यांच्याकडे, हो हो पण कोणी विचारतच नाही त्यांना. बरोबर आहे. आता माझा कसा अलग निरंजन कुठेही बसून जातो, कोणाशी नाही बोलतो, कोणाचाही मिसळतो, हो आरोग्याची कमी त्याच्यावरही बोलतो, पण मी कोणावर झगडा नाही करेन, बोलाय नाही बरोबर आहे. असा. आणि माझी जोडी हारली तर जिंकणाऱ्याला अभिनंदन जाऊन करतो. हो हारली म्हणून का झाला, बरोबर पण तो थोडी धावला मालक, बैल धावले ना, त्याला अभिनंदन द्यायला पाहिजे. तर इथं उलटा झाला, हो हे कोणता नाही हो बाबा. न अशा लोकाले पट भरवणाऱ्याने दुरुस्त करून त्यांना धडा शिकवायला पाहिजे, हो हो नाही का जी? असं माझं एक म्हणणं आहे. हो बरोबर आहे. आता हे पैसेवाले भेव दाखवतेत, भेटत गरीब लोक हरवून टाकतात. तर तुम्ही म्हणजे बैलांची म्हणजे आरोग्य तपासणी म्हणजे करत असता का मग? हो, डॉक्टरकडे महिन्यातून 2 दिन दाखवतो. हो हो हो, तंदुरुस्त असल्याशिवाय मी हाकलतच नाही. एक थोडी लागला तरी त्याला बिलकुल इंजेक्शन द्यायला पाहिजे, तरच मी करतो, नाही तर नाही. तर बैलांना तुम्ही म्हणजे घरच्या सदस्यांना बिलकुल. हो. मुलापेक्षा प्रेम जास्त, पत्नीपेक्षा प्रेम जास्त. तर बैलांना म्हणजे प्रशिक्षणासाठी किती वेळ द्यावा लागतो? आता जसं जो बैलाला हमेशा प्रॅक्टिस आहे त्याला जास्त वेळ घ्यायची गरज नाही. हो. जो नवीन आहे त्याला कम से कम 3 महिने लागतात. हो हो. तर सुरक्षेच्या दृष्टीने शंकरपट क्षेत्रामध्ये म्हणजे कोणत्या सुधारणा हव्या वाटते? सुधारणा एकच भाव आहे, खूप पैशासाठी फडफडतेत, लावतेत, कमी बिल असला तर खेळत नाही, कॅन्सल करते, असा नको पाहिजे, नाही का? याच्यात म्हणजे जेवढा आहे तेवढा तुम्ही बैलाचा खेळ दाखवा. हो बरोबर आहे. म्हणजे त्या बैलाचा अपमान आहे, तुमचा नाही आहे. हा कसाला जुगार झाला ना, हो हो उद्या पुन्हा पट बंद होईल. हो हा? हो. असं एक क्षण सांगा की या शंकरपट क्षेत्रामध्ये आल्यानंतर तुम्हाला तो आनंदाचा क्षण आताही आठवणीत आहे. पोळा, पोळ्याबद्दल सगळा पोळा खतरनाक बैलासाठी, आणि तो बैलांचा दिवस आहे, माणसाचा नाही. त्याला काडी सुद्धा मारायला नाही पाहिजे माझ्या मताने, पण पेनार लोक मारून देते. हो हो. जे नवीन म्हणजे शेतकरी आहेत त्यांना काय सांगाल? नवीन शेतकऱ्याला एकच अभिनंदन देतो की आता नवीन वर्ष लागणार असा 2 काही दिवसांना, तर दिवाळीच्या शुभेच्छा देतो सगळ्यांना, शेतकऱ्यांना, कर्मचाऱ्यांना, आया बहिणींना, सगळ्यांना. हो. शंकरपट क्षेत्रामध्ये तुमची ओळख एवढी मोठी निर्माण झाली तर त्याबद्दल सांगा. हा मंथनमुळे झाली बाबा. सगळा रेकॉर्ड माझा बनवला मंथन. मंथनसाठी काही लोक येतात, पण मला तो बैलच नाही विकायचा. हो मी जिवंत आता तो जिवंत राहील, मी मेला मग का करतील पोरं बारा ते पाहिजे, पण मी त्याला विकत नाही काही नाही. एवढे बैल विकलो, हो हो. बहुत नाव कमवले, पण याच्यासारखी नाही कमवले. तर त्या बैलाबद्दल माहिती सांगा. म्हणजे मंथन हो मंथन म्हणजे कधी हारलाच नाही. काही कारण असतात, 2 वर्षाच्या पहिला हारला, हो. पण कधी तो बैल सेकंड मध्ये हारलाच नाही. तर कोणत्या चुका टाळाव्यात शंकरपट क्षेत्रामध्ये आल्यानंतर? तुका म्हणजे सवार चांगला पाहिजे. आता बाबा हे मस्त वैद हे फिरतेत, हे फिरतेत, वैदानं जोडी नाही जिकत. हो बैल धावले पाहिजे, सवार चांगला पाहिजे, इमानदार. बरोबर. आता तो सवार माझा इमानदार होता म्हणून मला चांगला का म्हटलंच नाही. बरोबर आहे. म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ तो झाला आता माझ्यापेक्षा किंवा बाकी इतर लोकांपेक्षा. हो. तर एक यशस्वी मालक म्हणून तुमचा दृष्टिकोन इतरांपेक्षा कसा वेगळा आहे याबद्दल सांगा. वेगळा म्हणजे काही नाही, माझा तोच म्हणणं आहे त्या सगळ्या कास्तकारांना बराबर एकजूट होऊन हा निर्णय घ्यावा का पैशासाठी खेळा नको, हो बैलासाठी खेळा. आणि तुमच्या लेवलचे भेटतील तर तुम्ही पैशासाठी खेळा, पण हा पैशासाठी खेळ मला नाहीच पसंत आहे. मला कधी कधी आता वाटत आहे 1 महिना का हे आपण घरीच बैल ठेवणं परवडत. तर शंकरपट जो स्पर्धेचा आहे तो म्हणजे समाजावर ग्रामीण समाजावर काय परिणाम होतो? परिणाम म्हणजे हेच ना, जे मस्त पैसे लावून टाकतात, आत्महत्या करून टाकतात, हो लावून देतात, कोणी फाशी लागते. तर हे गलत आहे ना. हे जर पैशाचा बिल जास्त नाही केले, मर्यादित खेळला, तर त्याचा जीवन नाही जायला काहीच ना. हो किती उलाढाल होता याची हिसाब नाही लागेल. हो बरोबर. तर जे नवीन पिढी आहे त्यांना शंकरपट क्षेत्रामध्ये रस निर्माण होण्यासाठी म्हणजे काय करता येईल याबद्दल सांगा. रस निर्माण म्हणजे हे जे रसा चाललं तर नवीन पिढी तसाला घरदारी कोण दाखल, सोनाना नाही बर्बाद होतील. हे बर्बाद नाही झाले पाहिजे म्हणून माझी सल्ला आहे. का जेवढा जमते तेवढा साथ राहा, हो नाही का जी?
जेवढी आपली म्हणजे क्षमता आहे. क्षमता आहे, हो. मर्यादा आहे, हम्म. नाही का, आणि बराची धावाची मर्यादा आहे, त्याच्याशी ना तो पाड लावा. आपल्यापेक्षा वरचा असं तर नाही खेळाचा. बैलाला पोसा तुम्ही काही दिवस चांगल्यापणे, त्याला पुन्हा प्रॅक्टिस द्या, हो. असं माझा एक इच्छा आहे. नाही लाव कोणी जबरदस्ती केला तरी. हो, बरोबर. तर शंकरपट केवळ पट नसून एक म्हणजे संस्कृती आहे. तर या संस्कृतीबद्दल काय सांगाल? पट म्हणजे कसं आहे भासाची, हे फक्त शेतकऱ्याचा एक खेळ आहे, हो. परंपरा हजारो वर्षापासून. तर असा उलाढाल नव्हता आणि खेळ खूप चालत. हो. त्यावेळेस सवारले बोलवा नव्हतं लागत आपण, बरोबर. पण आता त्याला बोलवा लागते, हे करा लागते, तो खूप करा लागते. तर आता म्हणजे यंत्राच्या युगात, तंत्रज्ञानाच्या हो. युगात म्हणजे बैलजोडीला अजूनही महत्व आहे. जी जी आहे आणि पुढे चालत, हम्म. पण अशा पद्धतीनं राहील. पैशाची उलाढाल तर नाही चालत, हो. कधी सरकार बंदही करू नका. बरोबर आहे. याच्यासाठी आपले पटवाले शेवकीन आहेत, यांना कुठेतरी रोखावा हो. आणि कोणी एकामेकाशी खेळ व्हावा, हे माझी विचार आहे. हो, बरोबर आहे. आता या मसलीमध्ये एवढ्या जोड्या आल्या आहेत, हो. पण पैशासाठी लोकांचे जोड्या लागत नाही. तर बैलांचं आणि तुमचं नातं याबद्दल सांगा. बैलाबद्दल तर खूपच जोरदार नातं आहे सगळ्यांच्या. हो. सगळ्या कास्तकाराच्या बैलाला मी प्रेम करतो आणि माझ्याही करतो. तर तुम्ही म्हणजे बैलांना नाव देत असता, तर त्या नावामागे म्हणजे काही खास करतो? काय ना, मी आणलो त्या दिवशी त्याचे रात भविष्य पाहतो आणि नाव ठेवतो. तो टाइम त्यावेळी आलेला, तर त्याच्यावर त्याचं नाव ठेवतो. तर तुम्हाला या क्षेत्रामध्ये कधी वाटलं का की या क्षेत्रामध्ये मदतीची गरज आहे म्हणून, शंकरपट क्षेत्रामध्ये? म्हणजे आपल्याला कोणाच्या मदतीची नाही आहे, पण जोडीत जेव्हा लागते तेव्हा 50 लोक हातभार लावल्याशिवाय हा काम होत नाही. हो. हो. आणि माझ्याकडे पुरी गरीब जनता येते, हो. पुरी शेतकरी आणि गरीब जनता, वन मजूरवाले सगळे. हो. अमीर लोक आपल्याकडे नाही आहेत. आपण गरीब, तेही गरीब. हो. मी गरीब तर तेही गरीब, असेच लोक येतात मला. तर शंकरपट एक म्हणजे एक गावामध्ये म्हणजे भरवले जाते. हो तर गावामध्ये म्हणजे एकत्र येण्याची भावना निर्माण होते. हो. याबद्दल सांगा. जे आमचे गुरुफोडे युवई आहे, हो. पुऱ्या गावाला ते एकत्र करतात, कोणती गडबड होऊ देत नाही, हो. आणि कोणाला काही आपला शानपण करू देत नाही, हो. आणि सत्य निर्णय देते जो असेल तो. हो, बरोबर. निर्णयामध्ये कोणतीही गडबड करत नाही, आणि बहुत वर्षापासून त्याचा परंपरा चालत आहे मसली. हो. पहिले 1 नंबर होती ना, आता 1 नंबर आहे आणि पुढेही राहील. बरोबर आहे. म्हणजे योग्य ते निर्णय ते जी देत जी असतात. इथं बेईमानी काम चालत नाही. हो. हे फिक्सिंगचे काम नाही करू देत. ते फिक्सिंग लक्षात आलं त्याला जोडीच नाही सोडू देत. हो, बरोबर आहे. हो. आणखी काय सांगाल तुम्ही पटाविषयी? आता का सगळं झालं ना असं. आमच्या एव्याची पट भरत जाव आणि बस मस्त भरून मस्त जोड्या लागो. हो. हो. आता माझी लागो का नको लागो असं. तर म्हणजे शंकरपटासाठी म्हणजे तुमचं संपूर्ण कुटुंब तुम्हाला सहकार्य जी करतं? जी जी माझी घरवाली आहे. माझ्या हाताने कोणती चूक झाली तरी काहीच बोलत नाही. काही दिवस माझ्या सुना आणि पोरी हे म्हणले हा कायले असा करता, आता घरी आराम करा, हा. वय झाली. हो. म्हणलं बाई नाही, मी मरतपर्यंत करीना. हो. तर हे जे बैल जोडीचं नातं आहे, हे कसं म्हणजे जपलं पाहिजे समोरच्या पिढीने, याबद्दल काय सांगा? काही नाही, त्याने चांगले वत पाणी करावा. जो आपल्याकडे नौकर आहे त्याला नौकर न समजून मुलासारखी त्याला वागवावा. हो. त्याचा जेवण विचारावा, जेवलास किंवा नाही बापू, उपाशी आहेस का, तर उपाशी आहेस तर काहून आहे, हो. त्याला पहिलं विचारला पाहिजे. पहिला मन त्याला द्यावा. मेहनत करते ते बैलाचे सगळे. बरोबर आहे. काही मालक तर विचारतच ना. तर मित्रांनो, कसा आहे व्हिडिओ बघत आहात ना तुम्ही? फक्त तुमचे 2 मिनिट घेणार आहे. अत्यंत महत्वाचे मित्रांनो तुमच्यासाठी माहिती आहे. बघा, हा युट्यूब चॅनलवरती म्हणजे आपल्या तुम्ही हा युट्यूब चॅनलवरती झाडीपट्टी मिनगिरी ऑफिशियल या चॅनलवरती हा व्हिडिओ बघत आहात, तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो, लवकर सबस्क्राईब करा, कारण की तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. बघा, आपल्या युट्यूब चॅनलवरती 50,000 म्हणजे 50K सबस्क्राईब झाल्यानंतर काही बक्षीस आहेत, ते तुमचा पण त्याच्यामध्ये नाव राहू शकते. पहिलं बक्षीस 1,000 रुपये, दुसरं 800 रुपये, तिसरं 500 रुपये, हे 3 बक्षीस आहेत. आणि 3 पेक्षा आणखी 10 एक्स्ट्रा बक्षीस आहेत. या 10 एक्स्ट्रा बक्षीस मध्ये काही पण मोठं किंवा कोणतीही एक वस्तू राहू शकते. 10 बक्षीस
हे 3 बक्षीस मिळणार, पण या जे 10 बक्षीस आहेत हे पण मिळू शकतात. म्हणून आताच सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण की ही जी अत्यंत महत्वाची जी संधी आहे ती तुमच्या हातातून चुकू नये. जेणेकरून असं होईल की समोर काही जणांना बक्षिसं मिळाली तर तुम्ही म्हणाल आम्हाला का बरं नाही मिळाले. म्हणून आताच सांगतो, 3 आणि 10 एकूण 13 बक्षीस. 13 बक्षीस आहेत, एकूण 13 बक्षीस तुम्हाला पण मिळू शकतात. म्हणून आताच्या आता लवकर जाऊन आपल्या युट्यूब चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा. तिथं हा व्हिडिओ बघता त्याच्या खाली सबस्क्राईबचं ऑप्शन आहे, तिथं जाऊन आताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. लवकर मित्रांनो सबस्क्राईब करा. 50,000 सबस्क्राईब झाल्यानंतर तुम्हाला काही बक्षीस हे आपण जे सांगितले ते मिळणार आहेत. 50,000 सबस्क्रायबर व्हायला काही वेळ लागत नाही. तुमचा एक सबस्क्राईब 50,000 सबस्क्राईब पर्यंत पोहोचू शकते. म्हणून आता मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा. तुमचा एक सबस्क्राईब आमचं संपूर्ण मोटिवेशन आम्हाला मदत करते. म्हणून लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद. बघा व्हिडिओ आता. तू जेवलास का काय नाही, मारले की चालले, असं नाही पाहिजे ना. तर जोडी जिंकल्यावर म्हणजे कसा आनंद होत असतो तुम्हाला? आनंद काही नाही बाबा, बैलांचा, हो हा जनतेचा आनंद, माझा नाही. हे बिचारी जनता आहे ते पाहला, त्याला खूप खूप वाटते का मामाची जोडी जिंकली. हो आणि मामा बेमानी काम करत नाही, त्यांना माहित आहे जनतेला. बरोबर. हो. तर धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण विदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेले श्री किसनजी वागरे मामाजी आपण संपूर्ण यांची मुलाखत जाणून घेतली. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना पाठवा. धन्यवाद. तर नमस्कार मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता जे तुम्ही समोर मुलाखत बघणार आहात महाराष्ट्रातील म्हणजे विदर्भातील संपूर्ण आणि आपल्या झाडीपट्टी भागातील श्री किसनजी वागरे मामाजी यांची मुलाखत तुम्ही आता समोर बघणार आहात मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून. तर आपण आता संपूर्ण बैलांचा परिचय जाणून घेऊया. तुमचा परिचय? विशाल जगदीश किनेकर मूळजा, राहणार इथं मसलेलं वागरे काकाची इथं कामावर आहो. त्याच्यामुळे बैलाची आपल्या पोरावानी मेहनत घेता यायची. त्यासाठी हा मंथन आहे, तो सूरज आहे, त्याची चांगली मेहनत, ते आपले नवीन बैल आहेत अजून त्याची मेहनत घेणार आहोत. त्या कुठल्या पोरावानी वागवतून त्याला धुणा पुसणं हा आपल्या टायमावर खाणापिणं आपल्या टायमावर देऊन राहिला आहो. त्याच्यामुळे आपल्याला मालक चांगला असल्यामुळे आपल्याला चांगला काय मेहनत घेते. आपल्याला तुम्हाला काय झालं लागते का लागते म्हणून त्याच्यासाठी आपण त्या मालकाला चांगला लावून आम्ही त्या मालकाची आम्ही कदर करतो. म्हणून आम्ही कधी फोन केला तरी आम्ही येतो, कामाला येतो. कधीपासून छंद आहे पटाचा तुम्हाला? मला झाले आता 9-10 वर्ष झाले. ते तर मूळजाला ठाकरे डबेदार होते म्हणून ते काकाजीचे पण बैल होते तिथं. तेव्हाचीच ओळखी आहे आमची. तेव्हाच त्या बैलाचा छंद आहे. बाबाहून जात होते बैल झोपायला, पण मी पण जातो. मारण्या वाचण्याचा मी हे नाही करत. त्या दिवशी छकड्यामध्ये दबला बैल नाही सोडला, पण दुसऱ्या कारणास्पद दुसरे सोडले म्हणून त्याच्याच कारणामुळे मी पळण्यात आला तर बैल माझ्या अंगावून आली, छकडा पण माझ्या अंगावून गेला. तर बैलांची म्हणजे जोपासना कशा पद्धतीने करत असता? त्याची मेहनत, तो बैल चारा खातेत का नाही, का कवरी करतेत का नाही, का कुठं का झाला आहे, पायाला मार लागला आहे का, पाय लंगडत आहे का आहे, ते बिमारी तो पाहून आम्ही त्याचा मोती दिसतेत का नाही दिसत, कुठं का आहे, काऊन पाणी नाही पिऊन राहिला, त्याच्या संडासपासूनची त्याच्यापासून आपण ते मेहनत घेतो देखभाल. म्हणजे पूर्ण प्रॉपर एक कुटुंबातील सदस्यांसारखे तुम्ही हाव सदस्यासारखा. तर काय सांगाल शंकरपटाविषयी? एवढं मोठं शंकरपट क्षेत्र आपल्यामध्ये सेवा करण्याची संधी मिळाली तुम्हाला. इमानदारीचा बैलाचा रेस आहे. तर मग बैल आपण खेळला तर बैलाची जीत हार जीत कोणाला लागली आहे, आनंद होईल का बैल जिंकले हे विरोधाभासी राहे का आपले राहे का कोणाची राहे, जिंकले तर त्याला खुशी ना का धमना चाहिए आम्हाला फक्त. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. मी मुरलीधर काशीनाथ गोवणे, मी मामांचा ड्रायव्हर आहे. आता सध्या 2 महिने झाले मामाकडे. तर मामाकडे पूर्वीपासून मी कामासाठी वगैरे येत असतो, मदतीसाठी वगैरे नाही का. 20 वर्ष झाले समजा मामाकडे वगैरे येतो असं. आता 2 महिने रेग्युलर मामाकडं ड्युटी करत आहे. हां. जे नवीन मुलं आहेत त्यांना शंकरपट क्षेत्रामध्ये ड्रायव्हर बनायचं आहे, काय मार्गदर्शन कराल त्यांना? त्यांना आता एवढा तुम्हाला माहिती नाही म्हणा, हे यांनाच विचारावं लागेल, तेवढा अनुभव नाही मला. तर कधीपासून म्हणजे शंकरपटामध्ये तुम्ही आहात? मला 20 वर्ष झाली. हा 20 वर्ष झाले मामासोबत येणं जाणं चालू राहते पटवर. 20 वर्ष झाले. सिकंदर असतापासून, सुपर चांदली वगैरे असतापासून मी मामासोबत येत होतो. कोणकोणत्या म्हणजे गावाला जात असता मग? आम्ही MP वगैरे जात असतो. MP आणि इकडं कुंभारी वगैरे इकडं पण जात असतो.
आणि मसली तो फेमसच आहे, काही विशेष नाही. मसलीला रोजच येणार होते. तर धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. तर मित्रांनो माझ्यासोबत आहेत आता जे मामाजींच्या बैलांची सेवा करतात ते आपल्यासोबत सर्व उपस्थित आहेत. परिचय द्या तुमचा. मोहित नीलकंठ शहारे. कधीपासून शंकरपट क्षेत्रामध्ये आहात? आता 3 वर्ष. मंथन सूरज याची धुणं पुसणं करतून चारा पाणी. या बैलाचा म्हणजे परिचय करून द्या या बैलाचा. सूरज आहे, त्याचं नाव कमवणार आहे आमच्या. कशा पद्धतीने म्हणजे सेवा करत असता? मालिश करणे, कणिक चारणे, पाणी पाजणे, टायमावर टनिस टाकणे. म्हणजे पूर्ण जे काही आहार द्यायचा आहे ते वगैरे तुम्ही देत असता. तर आणखी काय सांगाल कोणकोणत्या म्हणजे गावला वगैरे जात असता? MP भंडारा तिकडं जातच आहे. आणखी पटाच्या शिवाय कोणता दुसरा छंद वगैरे आहे का? नाही. हे शंकरपटाचाच छंद आहे. तर धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. तुमचा परिचय द्या. निखिल सुरेश ठाकरे. काय सांगाल पटाविषयी? पटाविषयी आपल्याला आता आपल्याला 1 वर्षच झाला आहे पटामध्ये आपण आल्यावर तेव्हापासून. कधीपासून म्हणजे छंद आहे? आपल्याला पहिल्यापासून छंद आहे पण आपण त्याच्या पटामध्ये तेवढं आला नव्हतं. गाडी मंदीच होतो आपण. आता आला आपण 1 वर्ष झाला आता आपल्याला आपण आल्यावर इथं. तर धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. तर या बैलाविषयी सांगा. हा याचं नाव आहे रॉकेट. आता हा घेतला आहे आता झाला याला 1 हप्ता होऊन राहिला आहे आता. आत्ताच घेतला आहे. कशा पद्धतीने तयारी करत असता मग पटासाठी? आता याला मेहनत खूप घ्यावं लागते आपल्याला पटासाठी. आता मेहनत म्हणजे आपल्या सामनेच्या दृष्टीने धावला पाहिजे म्हणून. याची आता बहुत मेहनत घेतली. याची काही ताकद नाही आहे त्याची का चालू शेकणार म्हणजे चालू तर शेकणारच पण तिथला का धावू शेकणार म्हणून इथला हा नाही आहे. आता हा 2 दाती बच्चे आहे. तर काय सांगाल या बैलाविषयी तुम्ही? हे मामाची आता जे नवीन खरेदी आहे. आता हे यांना ट्रेनिंग वगैरे देतील मामा वगैरे, आणि तेव्हा मग याला समजा लावतील. समजा ड्रेस 2 दाती बच्चा आहे आता. आता सध्या तो जो जमणार नाही, याला पुरा तयार केल्याशिवाय नाही का याचा जोड लागणार नाही. समजा तयार झाला तर हा, तर तयार झाल्यानंतर मग ते चांगला आपला धानीचा बक्का बैल आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला आता पिटा लागेल त्याला 3 महिने. आता खूपच मेहनत घ्यायला लागेल. म्हणजे पूर्ण मेहनत घ्यावी लागते बैलांच्या मागे. लागा लागेल का तिथला पेटून आधी याच्या मागं लागा लागेल का आपल्याला आपल्या याच्यामध्ये बसवायचे आहे तर याची खूप मेहनत घ्यायला लागेल. धन्यवाद. तर या बैलाचा परिचय. या बैलाचं नाव आहे ढोनी. हा आता शेकनवरून आणलेला बैल आहे. याला झाले कमसे कम आता 1 वर्ष होऊन राहिलं आहे. 1 वर्ष झालंय. याची खेळ वगैरे? याचा खेळ लागला होता डोंगरगावला तो बैल आपला तो कॅन्सल झाला. खेळ मोडण्यात आला काहीच कारणामुळे. म्हणजे खरेदी वगैरे? खरेदी आता कितीला घेतल्या ते आपल्याला माहित नाही आहे. म्हणजे याच्यामध्ये 1 वर्ष म्हणजे झाला आता. 1 वर्ष होऊन राहिलं. 170ला घेतला आहे. 1,70,000. तर धन्यवाद. तर या बैलाचा परिचय करून द्या. या बैलाचं नाव आहे अर्जुन. हा आता 2 खेळ लागलेले होते. काही एक मार पडल्यामुळे त्याच्यामुळे गेम कॅन्सल झाला. आता तर या बैलाला आता खेळायचा आम्ही इच्छा आम्ही म्हणून मालकाला या बैलाला आपण खेळून नाही या बैलाला असंच बंद ठेवून देऊन म्हणलो. आता किती मेहनत करत असता बैलांच्या मागे मग? बैलाच्या मागं मेहनत आता बैल लागले तर बैलाच्या आता खेळ होतपर्यंत इथला का रात दिवस बहुत मेहनत घ्यायला लागेल आम्हाला का पूर्ण असा देखभाल बैल कसा चालते बैल कवरी करते का नाही करत कसं आहे का तब्येत खराब आहे का ते आम्हाला जे उठू पाहावं लागते वीज का. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला दिसत असतील जे वाघरे मामाजींचे बैल आहेत. परिचय. मोहित नीलकंठ शहारे. तर बैलाविषयी सांग. करण माहिती सांग. माहिती. याची मेहनत करतून धुना पुसणं करतून पोहून गिन टाकतून कणिक चारतून खेळ लागलेला होता मोलला. बिमार असतो.
तर धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आज जे म्हणजे आपण मुलाखत जाणून घेतली बैलगाडा क्षेत्रातील आपल्या झाडीपट्टी क्षेत्रातील उत्कृष्ट बैलगाडा मालक म्हणून श्री किसनजी वागरे मामाजी यांची मुलाखत जाणून घेतली. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि या व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, झाडीपट्टी मिनगिरी या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगिरी या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.